मित्रांनो, व्हिडिओ नंबर 310. चला तर सुरू करूया आणि बघूया काय ते विषय आणि समजून घेऊया. मित्रांनो, आजचा विषय ॲलर्जन्स पासून दूर राहणे हा सर्वोत्तम उपाय. काय ते बघूया. डस्ट माइट्स ॲलर्जी हे छोटे छोटे जीव असतात जे डोळ्यांना दिसत नाहीत. हे धूळ आणि हवेत असलेल्या आर्द्रतेवर जीवन जगत असतात. घरात खूप आढळतात. त्याच्यामुळे ॲलर्जी रायनायटिस, डस्ट माइट ॲलर्जी होते. दमा ट्रिगर होऊ शकतो. यांना बेड माइट्स म्हणतात. या उषा, गाद्या, कार्पेट इत्यादीवरही आढळतात. पुढे बघूया मित्रांनो, कसे वाचावे म्हणजे त्यापासून संरक्षण कसे करावे बघूया. तर सकाळी आणि रात्री कोमट पाण्याचे स्नान करावे, ज्यामुळे धूळकण जातील. घरात एअर प्युरिफायर लावावे. नंबर 2, कार्पेट, गालिचा, चटई, बेडशीट, उषा ॲलर्जनसाठी अनुकूल जागा असते, त्यांची सफाई करीत राहावी. बांधकाम, रंगरंगोटी, धुलाई होत असेल अशा जागेपासून दूर राहावे. परागकणांनी होणारी ॲलर्जी. पावसानंतर परागकण हवेत उडून दूरपर्यंत पोहोचतात. गवत व झुडपांमध्येही परागकण निघतात. कसे वाचावे? कारच्या काचा व घराच्या खिडक्या उघडू नयेत. हेपा फिल्टरचे एअर कंडिशन वापरावे. पाळीव प्राण्यांपासून ॲलर्जी काय असते बघूया. प्राण्यांची लाळ, मृतत्वाचा फर आणि युरिनमध्ये जे प्रोटीन असतात त्यांना ॲलर्जिक म्हणतात. यामुळे ॲलर्जिक रिॲक्शन वा दमा वाढतो. प्राण्यांच्या फरमध्ये पराग, धूळकण आणि इतर ॲलर्जीनही साधतात. ॲलर्जी पीडितांमध्ये 15 ते 30% लोकांना मांजर वा कुत्र्यासारख्या पॅट्सची ॲलर्जी असते. पॅट्समधील निघणारे ॲलर्जन्स कार्पेट, गालिचा, फर्निचरमध्ये साचतात व 4 ते 6 आठवडे सक्रिय राहतात. कसे वाचावे? प्राण्यांच्या सरळ संपर्कात आल्यास आपले हात साबणाने व्यवस्थित धुवावेत. पॅट्सना नियमित आंघोळ घालावी. बेडरूममध्ये येऊ देऊ नये. पॅट्सना मोकळ्या जागी ठेवावे. प्युरिफायर बसवावे. कपडे वाळल्यानंतर व्यवस्थित झटकून घ्यावे. बाहेर आल्यानंतर घरी येऊन कपडे बदलावेत. बाहेरून आल्यानंतर घरी येऊन कपडे बदलावेत. स्नान करावे व आपले केसही धुवावेत. यामुळे परागकण केस व कपड्यातून बिछान्यात जाणार नाही. मोल्ड ॲलर्जी. मोल्ड एक बुरशी असते जी स्पोर्स बीजाणूची निर्मिती करते, जे हवेत तरंगतात. हे स्पोर्स ॲलर्जीची शिकार बनू शकतात. मोल्ड कुठेही उत्पन्न होऊ शकतात. उदाहरणार्थ लाकूड, झाडाची पाने, बाथरूम, किचन, ओल असलेल्या भिंती इत्यादी. बुरशीचे काही प्रकार आपण पाहूही शकत नाही. कसे वाचावे? घर स्वच्छ व कोरडे ठेवा. बेडरूममध्ये व्हेंटिलेशन ठेवा. ओले कपडे आत सुकवू नयेत, बाहेर सुकवावे. हेपा फिल्टरचे एअर कंडिशन वापरावे, जेणेकरून मोल्ड स्पोर्स घराच्या हवेत पसरणार नाही. रद्दी आणि कचरा हटवत राहावे. जुनी पुस्तके व वर्तमानपत्रात बुरशी लवकर तयार होते. आता आणखीन एक मित्रांनो टिप बघूया. आहारात फायबरयुक्त पदार्थ जरुरीचे का? आपल्या भोजनामध्ये फायबरयुक्त खाद्यपदार्थाचा समावेश करणे फार जरुरी आहे. फायबरयुक्त पदार्थ म्हणजे असे पदार्थ ज्यामध्ये नैसर्गिक फायबर, चोथा भरपूर आहे, अशी फळे, भाज्या, अखंड डाळी आणि कोंडा इत्यादी.
मित्रांनो पुढे बघूया. आपले शरीर फायबर पचविण्यास सक्षम नसते. रासायनिक स्तरावर हे सर्व सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन असतात, ज्यास शरीराच्या पाचन तंत्रातील आणि भोजन पचविण्यास मदत करणे रसायन एन्झाईम पचवू शकत नाहीत, म्हणून शरीराला ऊर्जा देण्यास सक्षम असतात. कठीण फायबर छोट्या भागात तुटतात व मऊ फायबर छोट्या घटकामध्ये परिवर्तित करण्याचे काम आतड्यात आढळणारे बॅक्टेरिया करतात. व्हेरी गुड. जे फायबर पचविले जाऊ शकत नाही ते पाणी शोषून फुगतात आणि गॅस्ट्रो इंटेस्टाइनल नळीची क्रियाशीलता चांगली बनवितात. अशा प्रकारे फायबर शरीरामध्ये पाण्याची भरपूर मात्रा टिकवून ठेवण्यास मदतगार ठरतात. व्हेरी गुड. फायबर शरीरापासून त्याज्य आणि विषाक्त पदार्थ दूर करण्याचे काम करतात. मलावरोध आणि पोटाचे अन्य आजार यापासून दूर राहण्यासाठी भोजनात फायबरयुक्त पदार्थाचा समावेश करणे जरुरीचे आहे. आणखीन एक टीप बघूया मित्रांनो. जास्त खाल्ले तर काय करावे? आंबे जास्त खाल्ल्यानंतर त्याचे नीट पचन व्हावे म्हणून वरून पेलावर दूध प्यावे. व्हेरी गुड. काकडी जास्त खाल्ली तर ताक प्यावे. फार छान. केळी जास्त खाल्ल्यास 1-2 चमचे शुद्ध तूप खावे व वेलदोड्याचे 1-2 दाणे चघळावे. छान. भात जास्त खाल्ल्यास अपचन होईल असे वाटू लागल्यास ओले खोबरे खावे. व्हेरी गुड. खोबरे जास्त खाल्ल्यास भाताची पेज प्यावी. अरे वा. खिचडी जास्त खाल्ली असेल तर ती पचविण्यासाठी चिमूटभर सेंधव मीठ तोंडात टाकावे. छानच. अपचनामुळे होणारी जळजळ व आंबट ढेकर बंद होण्यासाठी कोकमच्या रसात चिमूटभर मीठ व तेवढे काळे मिरीचे चूर्ण टाकून खावे. छान. हळद, मीठ आणि तुरटी कोमट पाण्यात टाकून त्या पाण्याने गुळण्या केल्यास घशाची खवखव दूर होते व टॉन्सिलचा त्रासही कमी होतो. ऑपरेशनची गरज नाही. व्हेरी गुड. आल्याच्या रसात मध टाकून ते चाटण घेतल्यास घशाचे विकार बरे होतात. आल्याच्या रसात मध टाकून ते चाटण केल्यास घशाचे विकार बरे होतात. व्हेरी गुड. आणि मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.